श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचा भाग 11. गुणत्रयाचा अभेर करून आत्मसुखाचा उपभोग घ्यावा. तू गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. तरी अर्थवादी नको देऊ चित्त, अभेरी त्वरित त्रिगुण हे. मी माझे हे पार्था न ठेवी अंतरी, एकलेची धरी आत्मसुख. मन हे असं आहे, जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, रजोगुणांचा खांदी तरळता असे. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो जाहले. आणि शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, वायुतत्व दशधा एकची जाहले. मग तिही दाही भागी, देहधर्माचा खैवंगी, अधिष्ठिले आंगी आपुलाला. तेथ चांचल्य निखळ, एकले ठेले निढाळ, म्हणोनी रजाचे बळ धरिले तेणे. ते बुद्धीसी बाहेरी, अहंकाराची या उरावरी, ऐसा ठाई माझारी बळी आवले. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशावस्तू. जे प्रवृत्तीसी मूळ, कामाजयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी. जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासिगा. द्वैत जेथे उठी, अविद्या जेणे लाठी, जे इंद्रियाते लोटी विषया माझी. संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पूनी मोडी, मनोरथाची या उतरंडी उतरी रची. जे भूलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. इंद्रिया बुद्धीच्या संधीत जे फिरे, रजोगुणाधारे चंचलत्वे. मृगजळावरी भासती लहरी, नातरी अंबरी नीलवर्ण. तैसा देही भासे जयाचा आभास, नाहीच जयास वास्तवता. रज आणि रेत होवोनिया एक, पंचभूतात्मक देह घडे. मग वायू तत्व एकचिते देही, दशविध होई स्थान भेदे. देह धर्म बळे मग ते दहाही, आपुलाल्या ठाई निवसता. तेथ चांचल्य ते एकलेची राही, म्हणोनिया घेई रजोबळ. बुद्धीच्या बाहेरी अहंकारावरी, थोर बळ धरी माझारीच. वाया तया लागी मन ऐसे नाव, ते तो सावयव कल्पनाच. जयाचिया संगे ब्रह्म लागी साच, आली नसतीच जीवदशा. सर्व प्रकृतीचे असे जे का मूळ, वासनेसी बळ मिळे जेणे. अहंकारा लागी द्यावयास भर, आहे निरंतर तत्पर जे. वाढवी इच्छेते चढवी आशेते, आधार जे देते भया लागी. जेणे चढे बळ अविद्ये लागोन, होय जन्मस्थान द्वैताचे जे. जे का इंद्रियासी लोटी विषयात, रची मनोरथ सवे मोडी. संकल्प विकल्पे अखंड उदंड, करी घडामोड सृष्टीची जे. जेणे बंद केले
बुद्धीचे ही द्वार, भ्रांतीचे कोठार होय जे का. वायुतत्वाची या आतील जे सार, तेची गा साचार मन जाण. मन आवरण्याचे उपाय. नियमित थोडा वेळ सद्गुरू स्मरण करून सोहमचा अभ्यास करावा. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरू स्मरण अनुभवीचे. तैसे स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे, जव कठीणपण विरे अहंभावाचे. तरी ऐसे स्थान पाहोनिया तेथे, मग स्वास्थ चित्ते धनंजया. घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण, करोनी स्मरण सद्गुरूचे. सद्गुरू सादर आठविता चित्ती, भरे सत्ववृत्ती अंतर्बाह्य. अहंभावनेची विरे कठीणता, स्फुरे स्वभावता सोहंभाव. आंतरिक वैराग्यानं मनाला ध्यानाभ्यासाची गोडी लावावी. तव कृष्ण म्हणती साचची, बोलत आहासी ते तैसेची, यया मनाची कीर चपळची स्वभावोगा. परिवैराग्याचेनी आधारे, जरी लाविले अभ्यासाचिये मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. काजे यया मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीचिया ठाया सोके, म्हणोनी अनुभव सुखची कवतिके दावित जाई. तव योगेश्वर बोले पार्थाप्रती, मनाची ह्या स्थिती तैसीच गा. स्वभावेची मन चंचल हे जाण, नव्हे अप्रमाण बोल तुझा. परिवैराग्याच्या अधिष्ठाने नीट, चोखाळावी वाट अभ्यासाची. ऐसा काही काळ होताची अभ्यास, लाभेल तयास सुस्थिरता. मनाचे की पार्था असे एक भले, तया आवडले जे जे काही. तेथेची ते पाहे सोकावोनी राहे, अनायासे लाहे तद्रूपता. म्हणूनी तया ते कौतुके साचार, दावी वारंवार आत्मसुख. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.